नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गणेशाच्या जन्माची अद्भुत कथा। गणपती बाप्पा का प्रथम पूज्य झाले त्यामागची गोष्ट आज आपण जाणून घेऊया। चला तर मग कथेला सुरुवात करूया। एकदा पार्वती मातेला स्नान करायचं होतं। शिवजी त्यावेळी कैलासवर नव्हते। पार्वती मातेने स्नान करताना कोणी आत येऊ नये म्हणून स्वतःच्या अंगावरील उठण्याच्या मातीपासून एका सुंदर बालकाची निर्मिती केली। तोच होता लहान गणेश। पार्वती मातेने त्या बालकाला सांगितलं, बाळा तू माझा द्वारपाल आहेस। मी स्नान करत असताना कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस। गणेशाने आनंदाने होकार दिला आणि पहारा द्यायला उभा राहिला। इतक्यात भगवान शंकर तिथे आले। दाराशी उभ्या असलेल्या लहानशा मुलाने त्यांना थांबवले। शंकर म्हणाले, मी या घराचा स्वामी आहे, मला कोण अडवू शकते। तेव्हा गणेश ठामपणे म्हणाले, माझ्या आईने आज्ञा केली आहे, तुम्हाला आज जाऊ देणार नाही। शिवशक्तीचा पुत्र असलेल्या गणेशाची हिम्मत पाहून शिवजी रागावले। त्यांनी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला, पण गणेशाने ठामपणे अडवलं। रागाच्या भरात शिवशंकरांनी आपला त्रिशूल काढून गणेशाचे शिर उडवलं। तेवढ्यात पार्वती माता बाहेर आल्या। तेव्हा त्यांनी आपला प्रिय पुत्र शिरच्छेद झालेला पाहिला। त्या दुःखाने व्याकुळ झाल्या आणि शिवजींना म्हणाल्या, तुम्ही माझ्या बाळाला ठार मारलं। जर लगेच त्याला जिवंत केलं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करेन। तेव्हा शिवजी खूप घाबरले। त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला, उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर आणा। गण परतले तेव्हा त्यांना हत्ती दिसला। त्यांनी त्याचं शिर आणलं। शिवजीने ते शिर गणेशाच्या धडावर बसवलं आणि असा झाला भगवान गणेशाचा जन्म। तेव्हा देव ऋषींनी गणेशाला वंदन केलं आणि शिवजींनी जाहीर केलं की आजपासून गणेश हा सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असेल। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनानेच होईल। तर मित्रांनो, आपल्याला या कथेतून ही शिकवण मिळते की आईच्या आज्ञेचं पालन करणं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे। तसंच संकट आलं तरी धैर्याने उभं राहिलं पाहिजे। म्हणजेच गणपती बाप्पा अडथळे दूर करणारे प्रथम पूज्य देव आहेत। तर मित्रांनो, ही होती श्री गणेश जन्मकथा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून कथा सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।